श्रीमंत होण्यापूर्वी माणसाला मिळतात हे 21 संकेत. मित्रांनो, श्रीमंत होण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. वास्तुशास्त्रानुसार असे माहिती आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो, म्हणजेच की मनुष्य श्रीमंत होणारा असतो. तेव्हा निसर्ग काही विशेष अशी संकेत त्यांना देत असतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील आणि सर्व गरिबी जळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो. श्रीमंत होण्याच्या आधी हे चांगले संकेत दिसू लागतात. या शुभ संकेताकडे कधीही तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाहीत. आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहत असतात. ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसत असतात अशी मान्यता आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया ते संकेतन कोणते आहेत. ज्योतिषशास्त्रानुसारच सांगितला आहे की जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगली लक्षण मानले आहे. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या लवकरच दूर होणार आहे आणि तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. सकाळी उठताच संघाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या पद्धतीचे बदल होणार आहेत. ही चिन्हे सूचित करतात की तुमचं वाईट काळ आता चांगलं काळात बदलत आहे. तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकता. ही घरात पैसे येण्याचे लक्षण असू शकते. जर एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओढू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजायचे आहे. गाईला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यायचा आहे. याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे दाट उठवले आहे. तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे. जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना 5 दिवस दररोज कोणीतरी जादू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहणार आहे. जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते देखील मिळण्याचे लक्षण आहे. जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निक उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते. हे तुमच्यासाठी एक चांगली याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे. मांजरीने मांजरीच्या पिल्लाला जन्म देणे हे देखील चांगले लक्षण आहे. जर तुमच्या घरात मांजरीने मांजरीच्या पिल्लाला जन्म दिला तर ते एक चांगले लक्षण आहे. त्याच वेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते. मान्यतेनुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. घरात एकाच ठिकाणी अचानक 3 सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे देखील म्हटले आहे. सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण म्हणून ओळखले जाते. सणांच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. मिळण्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचा दिवस बदलणार आहे. हे स्पष्ट संकेत आहे. स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात सहकारी आणणार किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तरी याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे.
जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप भ्रमण होतावर जागृत होत असते, तुमची दैनंदिन छाया सुधारू लागते आणि हळूहळू सर्वार्थाने दूर होऊ लागतात. शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान उठला तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात.